अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याने मोडला 50 वर्षांचा रेकॉर्ड. 5 मिनिटांपूर्वी डायरेक्ट 57,525 रुपयांची भयानक उलथापालथ. आज वार रविवार 19 एप्रिल. आज अक्षय तृतीयानिमित्त सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर आलीय. कारण सर्व बाजारामध्ये हाहाकार उडालाय. सोन्याच्या भावात असा ऐतिहासिक बदल जाणवलाय की जो पाहून ग्राहक तर हैराण झालेच आहेत, पण जे विक्रेते आहेत त्यांच्या देखील पायाखालची जमीन सरकलीये. कारण सर्वांना माहीत होतं की अक्षय तृतीयेच्या दिवशी सगळ्यांना खरेदी करायची असते. त्यामुळे लोकांना वाटलं होतं सोन्यामध्ये 2,000 रुपये ते 5,000 रुपयांपर्यंत फार ते फार वाढ होऊ शकते, एवढंच लोकांना वाटलं होतं. पण जेव्हा आज सकाळी चांदीचा भाव जाहीर झाला, त्या चांदीच्या भावामध्ये 1,20,000 रुपयांचा जो बदल आहे तो बदल झालेला लोकांनी पाहिला. तिथेच अक्षरशः लोकांना पहिला धक्का बसला होता. पण त्यानंतर जेव्हा सोन्याचा 24 कॅरेटचा भाव जाहीर झाला, तेव्हा अक्षरशः लोकांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच राहिला नाही. कारण की आतापर्यंतच्या इतिहासात कधीच झाली नव्हती इतकी भयानक उलथापालथ काही क्षणात झालेली आहे. पहा, या बातमीला हलक्यात घेऊ नका. कारण की काल महाराष्ट्रात 3 ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत ज्याची चर्चा अक्षरशः न्यूज चॅनलवर प्रचंड सुरू आहे. काल झालं असं की काल एका व्यक्तीने पुण्यामध्ये 1.5 लाख रुपयांचं सोनं घेतलं, तर नागपूरमध्ये एका महिलेने 2 लाख रुपयांचं घेतलं, तर जळगावमध्ये देखील जवळपास काही दुकानांमध्ये मिळून टोटल काही कोटी रुपयांची खरेदी झाली. लोकांना वाटलं होतं की उद्या अक्षय तृतीया आहे, त्याच्यामुळे भाव वाढतील आणि म्हणून अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक खरेदी या 3 शहरांमध्ये झाली. पण जेव्हा आजचे भाव जाहीर झाले तेव्हा अक्षरशः हे लोक आता विचार करतायत की आपण थांबलो असतो तर बरं झालं असतं, आपली चूक झाली. आणि ही चूक आज 90% लोक करणार आहेत. कारण अक्षय तृतीयेला भाव वाढतात हे लोकांना माहिती आहे. पण सध्या इराण आणि अमेरिकेच्या संदर्भातला जो युद्धबंदीचा करार होता, त्या संदर्भात एक मोठी घडामोडी काल रात्री घडली. चक्क भारताच्या जहाजांवर इराणने गोळीबार केला आणि ज्यामुळे ती जहाजे दुसरीकडून वळवण्यात आली. एका दृष्टीने ही युद्धबंदी उठली असून आता युद्ध पुन्हा सुरू होत आहे आणि ज्यामुळे सगळ्या जगातील बाजार हा उलटा फिरलाय. ऐतिहासिक गोष्ट आज पहिल्यांदा घडलीय. आजचे जर तुम्ही 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहिले तर तुमचा देखील भरोसा बसणार नाही. पहा, काल रात्रीच सगळं जग झोपलं होतं जेव्हा इराणने भारताच्या जहाजावर हल्ला केला. तेव्हाच भारत सरकारची एक मोठी बैठक झाली. पहा, योगायोग किती म्हणावा. अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशीच असं काहीतरी झालं की सोन्याच्या भावाने इतिहास गाठला. सरकारच्या बैठकीमध्ये सोन्याच्या संदर्भात एक नवा नियम लागू केलाय. खरं तर ही बैठक सर्व मंत्र्यांसोबत होतीच, पण त्यासोबत तिथे होत्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन. एक महत्वाची बैठक पार पडली आणि त्यातून सोन्याचा एक ऐतिहासिक नियम आता लागू केलाय. भारत स्वतंत्र झाल्यापासून हा नियम नव्हता. तो नियम लागू केला आणि त्याच नियमामुळे सगळा बाजार फिरलाय. तर काल ज्यांनी सोनं घेतलं होतं किंवा याआधी ज्या लोकांनी सोनं घेतलं होतं त्यांच्यासाठी हा आजचा दिवस खूप वेगळा असणार आहे. आजचा जो 19 एप्रिलचा जो दिवस आहे तो सोन्याच्या इतिहासातला सगळ्यात विचित्र किंवा एक खूप वेगळा असा दिवस आहे. आता जर तुम्हाला आजच्या दिवशी किंवा एप्रिल महिन्याच्या एंडिंगपर्यंत कधीही सोनं घ्यायचं असेल तर तुम्हाला नेमकं बाजार कसा राहणार आहे, इथून पुढे सोन्याचे भाव कसे फिरणार आहेत याचीच माहिती देणार आहोत. सविस्तर व्हिडिओ तुमच्यासाठी आणलाय. सविस्तर माहिती तुम्हाला सांगतेय. मग तुम्हाला 1 तोळा घ्यायचा असो वा 1 ग्रॅम, ही माहिती ऐकल्याशिवाय जाऊ नका. हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटाचा आहे आणि हे 2 मिनिटं तुमचा मोठा फायदा करून देऊ शकतात. सोन्याचा भाव अखेर फिक्स झाला असून 15 दिवसांचा रोडमॅप तयार आहे. काल रात्रीच्या त्या विशेष बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे पुढील 24 तासात सोन्यात प्रचंड मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. हा जो अंदाज आहे, जो सरकारचा निर्णय आहे, तो व्यवस्थित समजून घ्या. कारण की व्हिडिओ जर तुम्ही अर्ध्यावर सोडला आणि जर का पुढचा अंदाज तुम्ही लक्षात घेतला नाही तर तुम्ही आज अक्षरशः तोट्यात जाल. काल ज्या लोकांनी पुणे, नागपूर, मुंबईच्या लोकांनी गडबडीत सोनं घेतलं ते लोक आज नियम बदलल्यामुळे डोक्याला हात लावून बसलेत. तुम्हाला अशी पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये असं वाटत असेल तर पूर्ण माहिती घ्या. सोनं एकदमच स्वस्त झाल्याने सामान्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. टीव्ही आणि पेपरातही याच बातम्या सुरू आहेत. आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे दर एका क्षणात बदलले आहेत आणि एप्रिल महिन्याचा संपूर्ण प्लॅन आता कॅबिनेट बैठकीतून समोर आला आहे. आता ताबडतोब आपण सोने चांदीचे आजचे भाव पाहणार आहोत. सरकारचा तो काय नवा नियम लागू केलेला आहे याविषयी देखील ताबडतोब माहिती आपण घेणार आहोत.
तर पहा, आजच्या सोन्याच्या भावामध्ये एक विचित्र पद्धतीची हालचाल जाणवली आहे आणि त्या हालचालीने आता संपूर्ण देशामध्ये सोन्याच्या भावावर परिणाम केला आहे. पहा, अक्षय तृतीया निमित्त सोन्याच्या खरेदीमध्ये प्रचंड भाव वाढत असतो हे सगळ्यांना माहिती आहे. आता मागच्या वर्षीचा जो अक्षय तृतीयेचा भाव होता तो त्या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी आणला आहे, तर तो भाव सगळ्यात आधी पाहून घ्या. आणि आजचा अक्षय तृतीयेचा नेमकं भाव काय आहे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी आज मोठी उलथापालट झालीये, तुम्ही आज सोनं खरेदी करायचं की थांबायचं, अतिशय महत्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करतोय. तर पहा, पहिला मुद्दा आहे, मागच्या वेळीस अक्षय तृतीया जी होती तर ती अक्षय तृतीया ही एप्रिलमध्ये नसून मे मध्ये होती. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. 30 मेच्या आसपास अक्षय तृतीया त्या ठिकाणी होती. तर त्या अक्षय तृतीयेला जो सोन्याचा भाव होता तर तो 79,500 रुपये होता. सोन्याचा 24 कॅरेटचा भाव हा 79,500 रुपये होता. म्हणजे 80,000 रुपयाला 500 रुपयांनी कमी इतका भाव त्या ठिकाणी सोन्याचा मागच्या अक्षय तृतीयेला होता. मग आता आज पुन्हा तोच दिवस आहे. आज तीच तिथी आहे मराठी महिन्यानुसार. तर मग आता कशा पद्धतीने सोन्याचा भाव आज फिरलेला आहे पहा. सगळ्यात आधी आपण चांदीचा विषय घेतोय. तर चांदी मागच्या वर्षी अक्षय तृतीयेच्या वेळीस ही अक्षरशः 100 ते 125 रुपये प्रति ग्रामने विकली जात होती. तर आज चांदीचा भाव जर बघितला तर तो पाहून तुम्ही देखील हैराण होऊन जाणार आहात. तर मग नेमकं काय उलथापालट झाली, सोन्याच्या भावात किती रुपयांचा बदल झालाय, चांदीच्या भावात किती रुपयांचा बदल झालाय, अक्षय तृतीया निमित्त तुम्ही नेमकं काय करायचं, सगळी माहिती आता पुढे तुम्हाला 20 सेकंदामध्ये मिळणार आहे. पहा, व्हिडिओ फक्त 20 सेकंदाचा राहिलाय. तुम्हाला फक्त आता भाव ऐकायचे आहेत आणि त्यानंतर सरकारचा काय नियम बदललाय, तुम्ही सोनं खरेदी विक्री करताना कशा पद्धतीने करायची, सगळी माहिती तुम्हाला पुढील 20 सेकंदात मिळणार. लक्षात घ्या, पूर्वी फक्त पैसे घेऊन गेले की सोनं मिळायचं, चांदी मिळायची. पण आता तसं होणार नाही. हा कडक नियम लागू केलाय. आता जर तुम्ही नियम पाळला नाही तर तुम्ही पैसे देऊन जरी सोनं घेतलं तरी तुमचं सोनं जप्त करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती पहा. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आज सोने चांदीचे भाव कशा पद्धतीने वाढले आणि कमी झाले त्याचा अंदाज घेऊयात. तर आजचा चांदीचा जो भाव आहे 261 रुपये प्रति ग्रॅम, म्हणजेच प्रति तोळा चांदी 2,610 रुपये आणि 1 किलो चांदी 2,61,000 रुपये. काल आणि आज मध्ये 5,000 रुपयाची वाढ चांदीमध्ये झाली. आता चांदीमध्ये तर वाढ झाली तर सोन्यात कशा पद्धतीचा बदल झालाय याकडे आता आपण वळतोय. आता सोन्याचा जर 18 कॅरेटचा आपण भाव बघितला, जे 18 कॅरेट सोनं हिऱ्याचे दागिने बनवण्यासाठी वापरलं जातं त्याचा भाव आहे 1,18,890 रुपये, म्हणजेच एका ग्रॅमसाठी 11,889 रुपये आहे. त्यानंतर 24 कॅरेट सोन्याचा जो भाव आहे तर तो आज वाढून झालाय 15,520 रुपये प्रति ग्रॅम आणि एका तोळ्यासाठी 1,55,200 रुपये. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा 22 कॅरेटचा, की ज्याचे दागिने बनवले जातात त्याचा जो भाव आहे तो आज आहे 14,113 रुपये प्रति ग्रॅम, म्हणजेच प्रति तोळा 1,41,130 रुपये झालेला आहे. आता अक्षय तृतीयामुळे कालपासूनच सोन्यामध्ये थोडी थोडी वाढ व्हायला सुरुवात झाली होती, पण आज अचानक विक्री वाढताच याची वाढ नोंदवण्यात आलेली आहे. आता त्यातच युद्धाचा देखील पुन्हा एकदा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली, तोही परिणाम याच्यावर असू शकतो. पण आता सध्याचा जो भाव आहे तो मागील वर्षाच्या अक्षय तृतीया आणि आत्ताचा जर भाव जर आपण बघितला तर 57,000 रुपयाची वाढ इथे स्पष्टपणे दिसून येत आहे एका वर्षामध्ये. तर आता तुमचं यावर काय मत आहे? एका वर्षात जर 57,000 रुपये सोनं वाढत असेल तर पुढच्या वर्षी किती रुपये भाव असू शकतो? तुमचा भाव नक्की कमेंटमध्ये तुमचा अंदाज कळवा आणि तुमच्या मते किती रुपये भाव असायला पाहिजे? 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000 की 1,00,000? तुमचा भाव नक्की लिहा, कारण की ग्राहकच भाव ठरू शकतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी जर कमेंट केल्या तर एक दिवस तोच भाव आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे कमेंट नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण की आपण दररोजच सोन्यावर असे अपडेट देणारे व्हिडिओ दररोज बनवत असतो. तर तुमच्याकडे भाव काय आहे? तुम्ही खरेदी करणार की विक्री करणार? कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.